आम्हाला एका युवतीनं प्रश्न विचारला, भक्त आहे, तिनं प्रश्न विचारला की जगद्गुरुश्री सध्या आपल्या भारत देशामध्ये लिव्हिंग रिलेशनशिप जी आहे याबद्दल तुमचं मत काय, असा तिने प्रश्न विचारला संकोच न बाळगता. म्हणजे आजची पिढी जी आहे ती किती पुढे गेलेली आहे हे त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल. तर लक्षात घ्या, तिने प्रश्न विचारला म्हणून मला बिलकुल राग आला नाही. आपल्या हिंदू धर्मामध्ये वैदिक सनातनमध्ये 16 संस्कार सांगितले जातात. त्यातला एक विवाह एक संस्कार आहे आणि विवाह हा संस्कार यासाठी आहे की ऋणानुबंध जे आहेत ते ऋणानुबंध घट्ट करण्यासाठी हा संस्कार आहे. देव ब्राह्मणांच्या अग्नीच्या साक्षीनं आपल्याकडे लग्न लावलं जातं आणि अनेक जण त्याला साक्षीदार असतात. लिव्हिंग रिलेशनशिप जी आहे त्याच्यामध्ये कोणी साक्षीदार नाही आहे. त्याच्यामध्ये फक्त तो युवक आणि ती युवती किंवा ती स्त्री आणि तो पुरुष असे एकत्र येतात आणि मनात वाटेल तितके दिवस ते राहतात. दोघं एकमेकांना ॲडजस्ट करत राहत असतात. ज्या दिवशी त्यांना वाटतं की आपल्याला आता राहायचं नाही आहे त्या दिवशी ते सोडून जातात एकमेकांना. ही पद्धत जी आहे ती पाश्चिमात्य देशामध्ये आहे. म्हणजे जशी प्राण्यांमध्ये त्यांना ज्या वेळेला संभोग करायचा असतो त्यावेळे तो नर त्या मादीजवळ लाडीगोडी लावायला येतो आणि तिच्याशी संबंध करतो आणि निघून जातो पुढे. तिचं काय झालं हे बघत नाही, त्याच्यापासून झालेली पिल्लं वगैरे जी असतील त्यांची दायित्व तो घेत नाही कधी आणि तो निघून जातो. तशा प्रकारचं पशुमय जीवन सध्या फॅशनच्या नावाखाली आपल्या देशामध्ये सुद्धा येत चाललेलं आहे. आपले सनातनी जे विचार आहेत हे अतिशय उत्कृष्ट विचार आहेत, परंतु संपूर्ण विश्वामध्ये वैदिक सनातनी विचार जे आहेत ते गाडून टाकायचे, संपवून टाकायचे आहेत आणि ही जी कुटुंब व्यवस्था आहे ती मोडीत काढायची आहे. आणि त्यासाठी छुप्या पद्धतीनं वेगळ्या माध्यमांच्या सहकार्यानं हे काम अगदी राजरोसपणे आता सुरू झालेलं आहे. मुंबईसारख्या ठिकाणी किंवा मोठमोठ्या शहरांच्या ठिकाणी आपल्याला दिसतं की एका मुलीबरोबर एक मुलगा असतो असं. मग सुरुवातीला ते फ्रेंड असतात, नंतर वय आलं, लोणी आणि विस्तव एकत्र आलं की तो वितळणारच. तशा प्रकारे नैसर्गिक ज्या गरजा आहेत वयाप्रमाणे त्या मग पुढे त्या घडतच जातात आणि त्याच्यातून रिलेशनशिप तयार होते. पण ही फार चुकीची पद्धत आहे असं मला वाटतं. कारण उद्या त्या मुलीचं दायित्व कुणी घ्यायचं किंवा तो मुलगा जो असतो ती मुलगी जर सोडून गेली तर त्या मुलानं पुढे कुठे जायचं. आणि म्हणून ही जी वैवाहिक आपली जी स्थिती आहे वैवाहिक स्थितीसाठी आपण काय म्हणतो की लग्नबंधन, विवाहबंधन म्हणतो. बंधन म्हणजे बांधून ठेवणे, की भावनांनी, संस्कारांनी, संस्कृतीनं बांधून ठेवणे अशी आपल्याकडे पूर्वीची पद्धत होती विवाह पद्धत. आता ती पद्धत हळूहळू मोडीत चाललेली आहे आणि हे लव रिलेशनशिप जी आहे ही लव रिलेशनशिप पूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त करून टाकणार आहे पुढे आणि भविष्यामध्ये फार पश्चाताप होणार. हे पाश्चिमात्य देशामध्ये सध्या फार मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि तिथलं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे. तीच परिस्थिती आपल्या भारत देशामध्ये सुद्धा येईल आणि पश्चातापाची वेळ आल्याशिवाय राहणार नाही आहे. म्हणून ही पद्धत युवा युवतीनं ॲडॉप्ट करू नये असं वाटतं. तुम्हाला लग्न करायचं आहे, तुम्ही ठीक आहे कुठल्या मुलीबरोबर तुमचं प्रेम असेल तर प्रेम करू शकता, परंतु ते प्रेम जे आहे ते विवाहामध्ये रूपांतरित केलं पाहिजे. आपल्याकडे विवाहाच्या वेगळ्या पद्धती आहेत. मग कोर्ट मॅरेज असेल, वैदिक पद्धतीचं लग्न असेल, वेगवेगळ्या प्रकारची जी लग्न पद्धती आहेत त्यातल्या कुठल्या तरी लग्न पद्धतीनं तुम्ही विवाहबंधनामध्ये अडका. आपल्या हिंदू धर्मामध्ये जे लग्न लावलं जातं त्याच्यामध्ये सांगितलं तर शुभ मंगल सावधान, म्हणजे शुभ आहे, मंगल आहे, सावध व्हा. कारण तुम्ही आता दोघांचं वैवाहिक जीवन सुरू झालेलं आणि दोघांनी एकमेकाचं दायित्व घ्यायचं आहे. हिंदू धर्मामध्ये सप्तपदी फिरून दोघं एकमेकांना आश्वासन द्यायचे, एकमेकांना वचन द्यायचे आणि तशा प्रकारे वागायचे. आणि त्यामुळे आपली कुटुंब व्यवस्था आजसुद्धा भारत देशातली अत्यंत चांगल्या पद्धतीची आहे. कारण पुढच्या पिढीवर ते संस्कार होत असतात. आई बाबा असे वागले नाहीत, आपण नाही वागून चालणार. परंतु रिलेशनशिपमधून जी मुलं होणार आहेत ती पुढे हे काहीच बाळणार नाहीत, संबंध ठेवणार नाहीत. आईवडिलांचं पण जीवन धोक्यात येईल की तुम्हाला कशाला आईवडील मानायचे, तुम्ही कुठे व्यवस्थित वागलात, तुमचा आदर्श आम्ही काय घ्यायचा, हे पुढे ह्यांना सुनावलं जाणार आहे. ह्याचे दुष्परिणाम नक्की आहेत. म्हणून आम्हाला असं वाटतं धर्मगुरू या नात्यानं की ही पद्धत आपण स्वीकारू नये. लिव्ह रिलेशनशिपमध्ये तुम्ही प्रेम करायचं असेल, तुम्हाला अरेंज मॅरेज करायचं तर सगळ्यात उत्तम आहे, सगळ्यांच्या विचारानं ठरतं. तसं नसेल, तुम्हाला प्रेमात लग्न करायचं असेल करू शकता. माझा जातीचा संबंध काही नाही आहे की आपण वेगळ्या जातीमध्ये तुम्ही लग्न केलं चालू शकतं, ते काय प्रत्येकाची आवड असते. पण
लिव्ह रिलेशनशिपमध्ये राहून विवाहबाह्य संबंध ठेवायचे आणि त्या विवाहाच्या बंधनात अडकायचंच नाही, जोखीम घ्यायचीच नाही, हा जो प्रकार आहे हा बंद करावा असं मला वाटतं.